पार्टीचा संजीव भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। गिरीश भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। रक्षाताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। रक्षाताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। गिरीश भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। संजू भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। निशान भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अतुल भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अजय भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। वायर पाटिल सर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। पप्पू माली भाऊ आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं। एक आमच्या पुढे राहतील शहर अध्यक्ष आहे, आमचा अतुल भाऊ आहे, आमची श्यामलताई आहे, सर्वच येतील ना. लोक आमच्या सोबत 2-2, 4-4 तर राहतात ना साहेब. या या इकडे बसा बसा बसा. आता इकडे पुढे या, आता इकडे. असं तुमच्यामुळे साहेब का असं काय आहे? या पुढच्या ठिकाणी तुम्हाला जेव्हा पाहतो तुम्ही किती मदत केली आहे. आमचं नगर शोकायचं 14 नगर शोक तिच्या आमचं तर खेळलंच आहे. आमचे सगळे 14 उपनगराध्यक्ष आहे. नाही झालं आमचं सर्व करणाऱ्यांचं तुम्ही टेन्शन घ्या. त्याला काय त्याला ज्याला खुर्चीवर बसलेले असताना सर्व तुम्हाला आहे. पक्षाविषयी आवड आहे, तुम्हाला हे ऐकून बरं वाटलं. आपल्या पक्षाचा उपनगराध्यक्ष कोण आहे आम्ही फक्त साहेब, काय झालं? साहेब रक्षाताई, गिरीश भाऊ, संजू भाऊ आणि मेन तालुका अध्यक्ष आमचे अतुल भाऊ हे जो निर्णय घेतील तो आम्हाला सर्व नगर शोकायला मान्य आहे. आहे की नाही मान्य आपल्याला? त्याच्यातच आपले सर्वच आहे ना, जे उपनगराध्यक्ष सर्वच गटनेत आहे. तुम्ही हे नको म्हणा की हे गटनेत आहे की ते आम्ही सर्वच आहे. आम्हाला फक्त गावाचा विकास करणं आहे, आम्हाला दुसरं काही करणं नाही. हा मग आम्ही त्यासाठी तसंच करायचं आम्हाला. आम्हाला काही गडबाजी नाही आमची की काही नाही. आम्ही 14 मेंबर एका ठिकाणीच आहे. आम्हाला विकासाला प्राधान्य राहील साहेब. कसं आहे, कोणाचं काही चुकीच्या कामाला प्राधान्य राहणार चुकीचं काम नाही. झालं कामाचा विरोध नाही. आम्ही चुकीचं काम होऊ देणार नाही. नाही होऊ देणार नाही आम्ही चुकीचं काम. हा, तेच आम्हाला पाहिजे साहेब. तुमच्याकडून अपेक्षा तेच आहे आम्हाला. तेच आहे तुमच्याकडनं अपेक्षा. साहेब चांगल्या कामाने आमचं सहकार्य. नेतृत्वामध्ये या वरणगाव शहरात निवडणूक संपन्न झाली. या निवडणुकीमध्ये आपले नेते गिरीश भाऊ महाजन, नंतर संजू भाऊ सावकारे, रक्षाताई खडसे यांच्या माध्यमातून यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढवली. यामध्ये वरणगाव शहरातील लोकांनी आमच्या भारतीय जनता पार्टीला बहुमताचा कौल इथं दिलेला आहे. त्याबद्दल मी सर्वप्रथम वरणगावकरांचे आभार मानतो. त्या इतिहासामध्ये वरणगाव शहरात इंगळेताई जुने, अजय भाऊ आहे, सुभाष भाऊ आहे, माजी सरपंच, यांना सर्वांना माहिती आहे की इतिहासामध्ये आज सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीला कधी नव्हे एवढं वरणगाव शहरामध्ये 14 नगरसेवक पहिल्यांदा इथं निवडून आले आणि स्पष्टपणे बहुमत इथं संजू भाऊच्या नेतृत्वात इथं आपल्या वरणगाव शहरामध्ये आमच्या नेत्यांच्या नेतृत्वात इथं हा आणि आमचं बहुमत आहे, मेजॉरिटी आहे. म्हणून तुम्हाला आम्ही सर्व इथं नगरसेवक, आज वर्षाचा प्रथम दिवस आहे. वरणगाव शहरातील सर्व नागरिकांना मी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. व या प्रथम दिवशी आमच्या नेत्यांनी आदेश दिला की तुम्ही आता बस झालं, निवडणूक झाली, विषय संपला, आता तुम्ही सर्वचे सर्व नगरसेवक तुम्ही जा, मुख्याधिकाऱ्यांची भेट घ्या आणि वरणगावकरांच्या शहराच्या लोकांच्या सेवेमध्ये तुम्ही आजपासून सुरू व्हा, लोकांची सेवा करा. विकास कामांच्या संदर्भात आमचे 14 नगरसेवक हे संपूर्ण तुम्हाला मदत करतील व सहकार्य सुद्धा करतील. परंतु कोणावर जर या 14 लोकांवरती कधी अन्याय होत असला तर याच्या विरोधात आमचं बहुमत आहे. आम्ही सर्वच्या सर्व या बहुमताने आम्ही तो अविश्वास
ठराव आम्ही जे जे ते कामांचे चुकीचे ठराव होतील त्याला हे सर्व विरोध करतील. आणि राहिला हे 14 हे गट नेते आहे, 14 हे उपनगराध्यक्ष आहे. हे सर्वांचं एकमेकांमध्ये एकदम चांगलं प्रकारे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात सर्व काम करणार आहे. तुम्हाला चांगल्या ठिकाणी ते सहकार्य सुद्धा करतील. म्हणून तुम्हाला विनंती करतो की आपण सुद्धा या सर्व मोबाईल नंबर वगैरे आपण सेव्ह करून घ्यावे व यांना तुम्ही चांगल्या प्रकारे सहकार्य याच्या पुढे करावे. सोबतच आज महाराष्ट्र सरकारमध्ये महायुतीचं सरकार आहे, शिंदे साहेबांचं सरकार आहे. म्हणून मी तुम्हाला हे सुद्धा सांगू इच्छितो की महायुतीचे 5 जे नगरसेवक आहे, हे नगरसेवक आणि आमचे 14 नगरसेवक हे सर्व मिळून इथं काम करणार आहे असं नेते पुढील टायमात पुढील वेळेत तसा आदेश करतीलच. म्हणून हे सर्व आम्ही सर्व नगरसेवक 19 हे सर्व सोबत आहे. म्हणून बहुमत हे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतीला इथं औरंगाबाद शहरातील लोकांनी दिले. सर्व नगरसेवकांनी नगरपालिकेमध्ये येऊन मुख्य अधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे. तुम्ही बी त्यांच्याबरोबर होता. काय सांगाल तुम्ही आज? हे निवडणूक संपून ज्यांच्या नेतृत्वात आम्ही इथं काम केलं असे आपल्या तालुक्याचे लाडके आमदार, या महाराष्ट्राचे मंत्री नामदार संजय भाऊ सावकारे, या राज्याचे मंत्री आमचे नेते गिरीश भाऊ महाजन, रक्षाताई खडसे यांच्या माध्यमातून आम्ही निवडणूक लढवली. आणि या निवडणुकीमध्ये नाही तेवढं औरंगाबाद शहरातील लोकांनी आम्हाला प्रेम दिलं की सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीला 14 सीट इथं निवडून दिल्या व महायुतीला 19 सीट इथं निवडून दिल्या व बहुमतात आमचं भारतीय जनता पार्टीचं सरकार या औरंगाबाद शहरात आहे. म्हणून या 14 नगरसेवकांनी त्यांनी आदेश दिला की आज नवीन वर्षानिमित्त तुम्ही जा, जे झालं ते विसरा आणि तुम्ही या परत लोकांच्या सेवेमध्ये जाऊन या विकास कामाच्या संदर्भात तुम्हाला काय करता येईल याचा तुम्ही सर्व आढावा घ्या. म्हणून आज सर्व नगरसेवक इथं आलेले आहेत. आता यानंतर उपनगराध्यक्ष पदाची निवड कधी होणार आहे? काय पुढची तुमची वाटचाल असणार आहे? कसा? उपनगराध्यक्ष निवडणूकचा कार्यक्रम अजून जाहीर झालेला नाही आहे. जाहीर झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते, या तालुक्याचे आमदार, मंत्री साहेब आमदार संजय भाऊ सावकारे, रक्षाताई खडसे, गिरीश भाऊ हे सर्व सांगतील. त्याप्रमाणे पुढे उपनगराध्यक्षच होईल. आमचं स्पष्टपणे बहुमत आहे. 14 जण इथं निवडून आले, महायुतीचे 19 जण आहे. म्हणून उपनगराध्यक्ष हा आमचाच होईल, हे यात काही शंका नाही. या 14 पैकी कोणाच्या गळ्यात नक्की उपनगराध्यक्ष पदाची माळ पडेल? काय ते पक्ष श्रेष्ठी जे ठरवतील ते सर्वांना आदेश मान्य आहे. आणि कोणी सुद्धा उपनगराध्यक्ष झाला तरी 14च्या 14 इथं उपनगराध्यक्ष राहणार आहे. आज भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले सर्व 14 नगरसेवक नगरपालिका वडगाव या ठिकाणी दाखल झाले आणि प्रशासनाच्या माध्यमातून एक संवाद या ठिकाणी साधण्यात आला. या वडगाव शहराच्या जनतेने भरभरून जे प्रेम आमच्या उमेदवारांना दिलं त्याबद्दल प्रथमतः आम्ही त्यांचे आभार मानतो आणि नववर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. नववर्षाची गोड सुरुवात या ठिकाणी झाली आणि सन्माननीय मुख्याधिकारी साहेब यांनी आत्ताच सल्लामसलत त्या ठिकाणी चालू आहे. वडगावच्या विकासात्मक दृष्टिकोनातून तुम्हाला काय काय करता येईल या संदर्भात चर्चा या आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व नगरसेवकांसोबत त्यांनी केली. त्यांच्यासोबत आमची टीम, आमचे सन्मानित तालुकाध्यक्ष असतील, शहराध्यक्ष असतील किंवा वरिष्ठ आमचे नेते असतील, अजय भाऊ पाटील वडगाव शहराचे, असे सर्व घटकातून आलेले काही लोक आमच्या नगरसेवकांसोबत त्या ठिकाणी गेलेले होते. आणि प्रशासनाने आज प्रशासनाच्या काही निवडून आलेले आमचे नगरसेवक जे होते, काही नवीन आहेत, प्रशासनाशी त्यांचे ओळख परिचय नसताना त्या अधिकाऱ्यांसोबत त्यांचा ओळख परिचय झाला आणि त्या माध्यमातून एकमताने सर्व मिळून वडगावचा विकास हाच फक्त एक अजेंडा या ठिकाणी असेल असं सर्वानुमते ठरलं आणि प्रशासनाचंही सहकार्य त्याला असेल असं आजची परिस्थिती सांगते. आणि उद्याही सर्वांना घेऊन महायुतीचे सर्व 19 नगरसेवक आणि सर्व वडगाव नगरपालिकेतील जेवढे काही 21 नगरसेवक असतील त्या सर्वांसमवेत फक्त वडगावचा विकास हा एक त्यांचा अजेंडा असेल.